Hello friends, we have been learning the lesson 1.5, his first flight, written by Liam O'Flaherty. As I told you in the last videos, the lesson is very interesting, very meaningful, how the parents taught their children, their kids, their young ones in different manners. So for that, this is a good lesson for us. Let's say, then he completely forgot that he had not always been able to fly, and recommended himself to dive and soar and curve, shrieking shrilly. Dear students, see the word shrieking. Shrieking म्हणजे making a loud cry, म्हणजे मोठ्याने ओरडणे. बाजूला एक प्रश्न पहा, what did he forget? तो काय विसरला? Let's see, then he completely forgot. आपल्याला उडता येत नव्हतं हे तो पूर्णपणे विसरून गेला. That he had not always been able to fly. बाजूला प्रश्न आहे, what did he forget? याचा आन्सर आपण सांगू शकतो, he forgot that he had not always been able to fly. This is the answer. म्हणजे काय की आपल्याला उडता येत नव्हतं हे तो पूर्णपणे विसरून गेला. And commanded himself to dive and soar and curve, shrieking shrilly. Very fantastic. एवढंच नाही तर त्या ठिकाणी तो सूर मारताना, भरारी घेताना, हवेत विहरताना स्वतःवर खुश होऊन, आनंदित होऊन, कर्कश आवाज करत, आरोळी देत उडू लागला. व्हेरी फॅन्टास्टिक. कमांडेड हिमसेल्फ टू डाइव अँड सोर अँड कर्व, श्रीकिंग श्रीली. आनंद व्यक्त करू लागला. साहजिकच मित्रांनो, आपण जेव्हा एखादं आपल्याला वाटणारं कठीण काम, अशक्य काम आपण शक्य करतो आणि त्यावेळेचा आनंद खरोखर प्रचंड मोठा आनंद असतो. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. He saw a vast green sea beneath him, with little ridges moving over it, and he turned his beak sideways and cacked amusedly. मित्रांनो, या ठिकाणी दोन वर्ड्स आहेत. ridges, पहा बाजूला, a chain of hills, टेकड्यांची रांग. अम्युज्डली म्हणजे प्लेझरेबली, म्हणजेच आनंदाने. तर पहा, ही वॉज नियर द सी नाव, फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. सुंदर. ज्या गोष्टीला तो अतिशय घाबरत होता ते म्हणजे समुद्राच्या जवळ जाऊन तो पोहोचला आणि समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत सरळ वरच्या दिशेने त्याने झेप घेतली. पहा, समुद्रात खाली तो जेव्हा केव्हा बघायचा तर त्याला खूप खोल दिसायचं. अँड देन ही वॉज सो अफ्रेड. आत्ता मात्र पहा, समुद्राजवळ आल्यानंतर नियर द सी, फ्लाइंग स्ट्रेट, सरळ उडाला, ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. आणि त्याने अशा प्रकारे वरच्या दिशेने झेप घेतली. ही सॉ अ वॉस्ट ग्रीन सी. हो, अशा प्रकारचा हा प्रचंड मोठा हिरवगार विशाल सागर समुद्र
and he saw a vast green sea beneath him and little ridges moving over it, and he turned his beak sideways and catched amusedly. सुंदर. एवढा प्रचंड मोठा हिरवागार विशाल सागर आणि त्यातून डोकावणारं लहान लहान सुळके त्याला दिसले आणि आपली चोच बाजूला वळवून त्याने आनंदाने चित्कार केला. See, his parents and his brothers and sister had landed all on this green flooring ahead of him. Then they were beckoning to him, calling shrilly. He dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. पहा मित्रांनो, बेक्कनचा अर्थ दिला इथे ग्लॉसरीमध्ये, टू गिव्ह अ सिग्नल, टू मूव्ह नियर ऑर टू फॉलो. म्हणजे एकंदरीत सिग्नल देणं, फॉलो करा किंवा तिथून पुढे या, असे काहीतरी एक साईन चिन्ह दाखवणं, ते म्हणजे बेक्कन. तर पहा काय झालेलं आहे या ठिकाणी. इट्स अ व्हेरी व्हेरी फंटॅस्टिक. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स हॅड लँडेड ऑन हिज ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. त्याचे आई वडील, भाऊ भावंडे मग त्याच्या त्या हिरवागार पृष्ठावरती उतरलीत आणि दे वेर बेकनिंग टू हिम. ते उतरल्यानंतर तिथे त्या पक्षाला त्यांनी बोलवलं. बेकनिंग, त्याला त्यांच्या दिशेने बोलवलं. आणि काय पहा, अशा प्रकारे त्याला एक खूण केली किंवा आवाज करीत त्याला खूण करून बोलावू लागलीत. कॉलिंग श्रीली, ही ड्रॉप्ड हिज लेग्स अँड स्टँड ऑन दी ग्रीन सी. आणि तो सुद्धा आपले पाय अलगदपणे त्या हिरवागार समुद्रावर त्याने सोडलेत, ठेवलेत. त्या ठिकाणी उभा राहिला किंवा त्याने तो प्रयत्न केला. ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. हिज लेग्स सँक इन टू इट. काय झालं बघा, त्याने त्या ठिकाणी प्रयत्न तो करतोय, त्या हिरव्यागार समुद्राच्या पृष्ठभागावर त्याने पाय तर ठेवलेत, परंतु त्याचे पाय आत बुडू लागले. सँक म्हणजे बुडणे. सिंगचा पास्ट सँक, बुडालेत. हिज लेग्स सँक इन टू इट. त्याचे पाय त्या पाण्यात बुडालेत. ही स्क्रीम्ड with fright and attempted to rise again, flapping his wings. पहा, तो घाबरू लागला साहजिकच. त्याचे पाय जेव्हा त्या पाण्यात बुडू लागलेत तर त्यावेळेस तो घाबरून ओरडला. पंख फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला. अटेम्प्ट करू लागला, प्रयत्न. स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन, फ्लॅपिंग हिज विंग्स. खूप त्याने प्रयत्न केला. जेव्हा याला कळतंय की आपण आता पाण्यात बुडतोय, तेव्हा त्याने मोठी स्क्रीम, आरोळी मारली. विथ फ्राईट, भीतीने, घाबरून. आणि अटेम्प्टेड टू राईज अगेन, फ्लॅपिंग हिज विंग्स. आणि पुन्हा आपले पंख फडफड करत उडण्याचा प्रयत्न त्याने केला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज, exhausted by the strange exercise. Oh, see dear students, exhausted म्हणजे काय? exhaust म्हणजे wear out. पहा, त्या ठिकाणी अशा प्रकारे तो जो पक्षी आहे, आपल्याला माहिती आहे की त्याला बऱ्याच दिवसापासून खायला दिलं गेलं नव्हतं आणि म्हणून तो अशक्त झालेला होता. एक्झॉस्टचा अर्थ आपण पाहत आहोत वेअर आउट किंवा ओन, परिधान करणं, पूर्णपणे थकलेला या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे. वेअर आउट म्हणजे इथे पूर्णपणे थकलेला असणे. आणि तो त्याच्या पोटात काही अन्न नसल्याने, उपाशी असल्याने तो प्रचंड थकला होता, शक्ती नव्हती, अशक्त झालेला होता. बट ही वॉज टायर्ड अँड वीक. खूप थकला होता, अशक्त होता. विथ हंगर, त्याचं कारण आहे
उपाशी होता म्हणून. अँड ही कुड नॉट राईज, आणि म्हणून तो वरती येऊ शकत नव्हता. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज, कारण पहिल्यांदाच त्याने अशा प्रकारचं एक मोठं धाडस केलं होतं, फ्लाईट घेतली होती, आणि साहजिकच यामुळे तो खूप थकला होता. His feet sank into the green sea, and then his belly touched it, and he sank no further. No farther. पहा मित्रांनो, अतिशय सुंदर आहे. कशा पद्धतीने तो ट्राय करतोय, प्रयत्न करतोय. असंच प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडथळे येत असतात, पण त्यांना सामोरं जात मार्ग काढणं हे खूप आवश्यक असतं. तो तर खूपच थकलेला होता, दमलेला होता, आणि म्हणून त्याला पुन्हा उडता येत नव्हतं. त्याचे पाय त्या हिरव्यागार समुद्रात शिरले, पोट हलकेच पाण्याला टेकले, आणि मग तो आणखीन खाली बुडाला नाही. त्या पाय तर पाण्यात गेलेत, पण पोट जेव्हा पाण्याला पृष्ठभागावरती आलं तेव्हा मात्र तो आत गेला नाही, बुडाला नाही. His feet sank into the green sea, and then his belly म्हणजे stomach, पोट, touched it and sank no further. आणि अशा प्रकारे जेव्हा त्याचं स्टमक त्या पाण्याला टच झालं तर तो बुडाला नाही, no further. He was floating on it. त्यावर तो तरंगू लागला. And around him his family was screaming. Yes. आणि अशा प्रकारे त्याच्या अवतीभोवती त्याचं कुटुंब त्या ठिकाणी आवाज करून, कलकल करत त्याचं कौतुक करू लागले. Around him his family was screaming, praising him, and their bigs were offering him scraps on dogfish. Oh, very beautiful. पहा, आणि अशा प्रकारे त्याचं संपूर्ण कुटुंब, त्याची भावंडे, त्याचे पॅरेंट्स त्याच्या अवतीभोवती घिरट्या घालत, ओरडत त्याचं कौतुक करू लागलेत. आणि एवढंच नाही तर आपल्या चोचीतून त्याला डॉगफिश, माशाचे तुकडे भरू लागलेत. साहजिकच, कारण तो उपाशी होता. आता तो उडू लागला होता. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. ब्युटिफुल. आणि अशा पद्धतीने ही त्याची जीवनातील पहिलीच फ्लाईट होती, आणि अशा प्रकारे त्यांनी पहिल्यांदाच आकाशात किंवा हवेत उंच भरारी यशस्वीपणे पूर्ण केली होती. मित्रांनो, हा जो लेसन आहे यातनं आपण एक सांगू शकतो की अशा प्रकारे कोणतीही गोष्ट, कोणतेही कार्य जेव्हा केव्हा आपण ते सुरुवात करतो, नवीन असतं, तर त्यामध्ये अनेक अडथळे येत असतात, किंवा ते कठीण वाटत असतं, अशक्य वाटत असतं, अवघड वाटत असतं. परंतु आपण जेव्हा प्रत्यक्षात ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो, ते सक्सेस होण्यासाठी, अचीव होण्यासाठी आपण प्रयत्न करतो, आणि तो प्रयत्न करणं म्हणजेच त्या ठिकाणी अर्ध काम पूर्ण होणं. सो वेल बिगन इज हाफ डन असं आपण म्हणतो. वेल बिगन इज हाफ डन. अशाच पद्धतीने या ठिकाणी हा जो बर्ड आहे, ह्याचे पॅरेंट्स कशा पक्षी आहेत ते, त्याचे पॅरेंट्स त्याला कशा प्रकारे ट्रीट करतायत. मी तुम्हाला नेहमी म्हणतो की विद्यार्थ्यांसाठी 2 घटक समाजातील खूप महत्त्वाचे असतात. ते घटक त्या विद्यार्थ्यांचं भलंच व्हावं असाच विचार करत असतात. ते 2 घटक म्हणजे त्यांचे विद्यार्थ्यांचे आई वडील, त्याचे पालक, आणि दुसरा घटक म्हणजे त्याचे टीचर्स. हे 2 घटक नेहमीच सदैव आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या पाल्यांचं कसं भलं होईल, कसं चांगलं होईल, कसा विकास होईल ह्याचाच विचार करतात. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कशा पद्धतीने ट्रीट केलेलं आहे एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आपण सांगू शकतो. नाईस लेसन, व्हेरी मिनिंगफुल लेसन written by Leanne O. Flaherty. Dear students, I hope you understood the lesson. So
So here we are going to stop. We will meet in our next video. Till then, take care.